नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव योगेश भोये. मी आज तुम्हाला पिकाच्या नोंदी कशा करतात याबद्दल माहिती सांगणार आहे. तसेच मागचा माझा एक दुसरा पण व्हिडिओ आहे, त्याच्यात पिकाच्या नोंदी कशा करतात हे दाखवलं आहे. परंतु काही ठिकाणी आपल्या पालघर जिल्ह्यात नेटवर्क पुरेसं नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तिथे आम्हाला नेटवर्क नसल्यामुळे पिकाच्या नोंदी करता येत नाही. तरी आज मी खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. ते जर आपण नेटवर्कच्या बाहेर असता तर आपण आपलं नोंदणी सर्वप्रथम आपली नोंदणी करून घ्यायची. आता नवीन खातेदार नोंदणी म्हणून एक ऑप्शन असतो, तिथे जाऊन. परंतु ते कधी करावं, जिथे इंटरनेट असतं त्या ठिकाणी आपण खातेदार जेवढ्या आपण तिकडच्या शेतकऱ्यांची नोंदणी आपल्याला पिकाची नोंद करायची आहे त्यांची सर्वांची एकत्र नोंदणी केली तरी चालते. आपण 1, 2, 3, 4, 5 किती पण शेतकरी याच्यात निवडू शकतो. आणि नंतर इंटरनेट आपलं बंद करायचं मोबाईलचं आणि तिथे जाऊन आपल्या शेताच्या ठिकाणी जाऊन आपण तिथे आपली माहिती भरू शकतो. त्याच्यासाठी इंटरनेटची गरज नसते. आणि पुन्हा ती माहिती भरून झाल्यावर आपण इंटरनेट जिथे आहे तिथे येऊन आपण अपलोड करू शकतो माहिती. तरी मी तुम्हाला आज प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आता सर्वप्रथम मी नोंदणी करा या बटनावर क्लिक करतो. माझं पालघर जिल्हा आहे, जव्हार तालुका आणि जव्हार गाव. पहिले नाव टाकतो मी. सुमन पांडू भोये हे माझ्या आजीचं नाव आहे आणि हा माझा प्लॉट निवडतो आहे. खाता नंबर निवडा. खाली मी निवडलं होतं सुमन पांडू भोये आणि पुढे जा. आणि आता मी माझं नोंदणी झालेली आहे आणि आता मी माझं इंटरनेट कनेक्शन हे बंद करतो आहे. वायफाय पण बंद करतो, सगळं नेटवर्क आणि एरोप्लेन मोडवर मोबाईल टाकतो. तसेच आता माझ्याकडे कुठल्याही इंटरनेटचं सुविधा नाही. आणि आता मी माझ्या प्लॉटमधील तूर या पिकाची नोंद तुम्हाला करून दाखवतो. तर सर्वप्रथम मी माझा खाते नंबर निवडतो आणि गट नंबर निवडतो. तर एकूण माझं क्षेत्र आहे 80 गुंठे. त्यापैकी आपण खरीप हंगाम निवडतो. आणि आता पिकाचा वर्ग, एक पीक, तसेच पीक निवडा. आता मला तूर निवडायचं आहे. तुम्ही डायरेक्ट शोधू पण शकता, मराठी कीबोर्ड असेल तर. खाली तूर आलेला आहे. तर आता हे 0.5 गुंठे मी तूर लागवड केलेली आहे. आणि त्याला पाणी कुठून देणार तर अजलसिंचित म्हणजे वरच्या पाण्याचं आहे. आणि लागवड कधी केली तर जूनमध्ये 30 तारखेच्या दरम्यान पेरणी केलेली आहे. तरी आता मी त्याचा फोटो घेतो आहे. आता मी हा 2 नंबरचा प्लॉट आहे, तिथे जातो आहे माझ्या तुरीच्या प्लॉटवर. आणि इथे मी आलो आहे. नेटवर्कची गरज नाही आणि पुढे जा म्हणून या बटनावर क्लिक करतो आहे. छायाचित्र घेतो. हा माझा तुरीचा प्लॉट आहे. असे 2 फोटो कॅप्चर करून घ्या आणि पुढे ज्या बटनावर क्लिक करा. आता मी जे तुरीचं पिकाची नोंद केली ते इथे आपण पाहू शकता. हे खाता नंबर आहे, गट नंबर आहे, तुराचं पीक आहे, 5 गुंठे निवडलं आणि हे 60वा झालं. आता मला कुठल्याही इंटरनेटची गरज भासली नाही. असं आपण जिथे शेतकऱ्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे, तुम्ही जिथे नेटवर्क उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून तुमची आधी खातेदार नोंदणी करून घ्या. नंतर खाली तुम्ही गेले जिथे नेटवर्क नाही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पिकाची माहिती भरा, फोटो घ्या आणि तुम्ही परत पुन्हा जिथे नेटवर्क आहे त्या ठिकाणी येऊन तुमच्या पिकाची नोंदणी केलेली आहे ती माहिती अपलोड करा. ती अपलोड होऊ शकते. तरी हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला होता ज्यांच्यासाठी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. आता मी माझं नेट ऑन करतो आहे. नेट ऑन केल्यावर
आता मला मी ऑनलाईन डेटा चालू झाला आहे, मेसेज आला. आता पिकाची माहिती अपलोड करा या बटनावर क्लिक करतो. थोड्याच वेळात मेसेज आला, माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. त्या बटनावर ओके करा. तरी अशा प्रकारे आपण काही शेतकऱ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व केलेला आहे शासनाने. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नोंदी करून घ्या. धन्यवाद.